आणि ही माणसं ना विचारच कसं करत नाहीत की आपण एखाद्याला आपण असं बलात्कार करतो, काय करतो त्या चिमुरडीला, त्या लेकराला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. पण बघा आता यज्ञा दुसाने म्हणून जी छोटीशी मुलगी आहे तिच्यावर झालेले अत्याचार पाहताना खूप वाईट वाटतं. आज सुद्धा बघा सकाळी बातम्यात पाहिलं मी, तर त्या नराधमाला पकडून पोलीस काल त्याची काहीतरी कोर्टात त्याला हजर केलं होतं वाटतं. तर ते दाखवत होते बातम्यामध्ये. बापरे, इतकं नाव म्हणजे ते त्या माणसाला बघून सुद्धा म्हणजे इतकं तळपायच्या मस्तकाला जाते ना. खरं तर म्हणजे त्याला सगळ्यांचं मत आहे की त्याला ही जी शिक्षा द्यायची, फाशीची शिक्षा. पण फाशीची शिक्षा देण्यापेक्षा मला तर वाटतं की त्याला ना असं चौकात उभारून त्याला, जसं त्या मुलीला वेदना झाल्यात ना, त्या मुलीला वेदना झाल्या म्हणजे ती मुलगी ना 3.5 वर्षाचीच होती. किती म्हणजे आपल्याला आपल्या मुलाला थोडंसं जरी खरचटलं तर किती वेदना होतात, काही लागलं तरी आपल्याला किती दुःख होतं, मनाला वेदना होतात. तर बघा त्या चिमुकलीवर एवढा अत्याचार, बलात्कार आणि तिला कसं ठेचून म्हणजे तिच्या तोंडावर मोठा दगड टाकून तिला मारलं गेलेलं आहे. तर काय त्या माऊलीला वेदना झाल्या असतील, तिच्या आईला. हां, काय म्हणजे आपणच म्हणजे आपले जवळच म्हणजे आपण तिचे कोणी नसून सुद्धा आपल्याला ते ऐकून मनाला खूप वेदना होतात आणि जीव तुटतो. तर तिची आई, तर तिच्या आईला किती वेदना झाल्या असतील ते ऐकून, म्हणजे पाहून, तिचं ते दृश्य बघूनच. बापरे, म्हणजे ही कल्पनाच करवत नाही. फार अवघड आहे आजकाल ना खरंच बाबा. कोणावर विश्वास ठेवणं किंवा आपल्या मुलांना शाळेत जरी पाठवायचं म्हटलं तरी म्हणजे दडपण येतं मुलांना, मुलीला. आजकाल ना खरंच कोणी म्हणजे अगदी लहान जन्मलेल्या बाळापासून ते वयस्कर महिलापर्यंत म्हणजे कुठलीच महिला ही सुरक्षित नाही आहे बघा. आणि सगळ्यांना वाटतं की सरकार काय करतं. पण जर हे असे नराधम जन्माला आलेले आहेत आपल्या या धर्तीवर जन्मलेले नराधम आहेत, हे सरकारला काय माहीत असं हे नराधम असे आहेत. ते शिक्षा तर जरूर झालीच पाहिजे. म्हणजे शिक्षा तर त्याला काय म्हणजे त्याला हेच नाही आहे, माफ तर नाहीच आहे माफी. पण सरकार काय म्हणतं का की तू असं वाग, आणि कुठले म्हणजे प्रत्येकाला म्हणजे त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की समोरचा असं कृत्य करायच्या वेळेस 10 वेळा विचार करेल की नाही बाबा हे असं करू नये, अशी शिक्षा त्याला झाली पाहिजे. आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक स्त्री तिचे ना हे ऐकून, ही घटना पाहून, ही घटना ऐकून ना तळपायाच्या मस्तकाला चालली. आजकाल बघतोय सगळे यूट्यूबर्स इतके म्हणजे रील्स आणि इतके व्हिडिओ बनवत आहेत ह्याच्यावर. का तर सगळ्यांना ही म्हणजे सगळेजण ही बातमी ऐकून सगळे असे खिन्न झालेले, सगळ्यांचे मन असे हे झालेले आहेत, खिन्न झालेले आहेत. आणि खरंच कोणाला काही सुचत नाही हे असं ऐकल्यानंतर. मी तर आज सकाळी बातम्यात बघितलं ना, खरंच त्या म्हणजे तो पण खूप मुलगा मोठा नव्हता की वयस्कर असं नव्हता. पण काय आजकाल कोणाची मनं कशी काय, खरंच बाबा काही सांगता येत नाही कोणाचं की कोणाचं मन कधी हे होईल. आणि असली वासना होतीच कशी. आणि लहान मुलं, ते निरपराध लहान बाळ आपले अगदी गोंडस, किती सुंदर ती मुलगी आहे गोंडस. हां, निरपराध मुलींना त्या डोक्यात, त्याच्या माणसाच्या डोक्यात आलंच कसं असं, अशी भावना, अशी वासना होतीच कशी सांगा बरं. काय अवघड आहे बाबा खरंच ना. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या मुलांना शाळेत आपण पाठवतो मुलीला, आणि घरी येईपर्यंत खरंच जीवात जीव नसतं आईच्या. हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की त्या माणसाला
असं तीळ 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 करून त्याला मारलं पाहिजे, की प्रत्येक क्षणोक्षणी त्याला जाणीव झाली पाहिजे की त्या मुलीचा जीव कसा झाला असेल. आपण तिला असं केलं तर त्या मुलीचा जीव कसा झाला असेल आणि आपल्याला हे आपण भोगताना कसं होतंय. खरंच ना, त्याला ना असं म्हणजे ते शब्दातच मांडता येत नाही, असं मारावं त्याला की एकदमच त्याला फाशी शिक्षा देऊ नये, की त्याला एकदम तो 2 मिनिटात तो जाईल तसं करू नये. तर तीळ 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 म्हणजे त्याला मरण द्यावं आणि अशी शिक्षा द्यावी सरकारने. आणि ही माणसं ना विचारच कसं करत नाहीत की आपण एखाद्याला आपण असं बलात्कार करतो काय. त्या माऊलीचा जीव काय झाला असेल सांगा बरं. लोक येतील, सांत्वन करून जातील तिचं, पण त्या माऊलीला, त्या आईचा जीव एक आईच जाणू शकते त्या वेदना. खरंच ना, साधं बघा, आपल्या लेकराला एखादा चटका बिटका बसला किंवा लागलं तर आपला जीव कसा होतो आणि त्या माऊलीचा जीव कसं झाला असेल सांगा. हां, तिने कसं तोंड द्यायचं या अशा ह्याला, एवढ्या दुःखाला कसं तोंड, ती माऊली कशी तोंड देत असेल सांगा बरं. कसा जीव होत असेल काय. हा अवघड आहे बघा या ना. खरंच सांगू का, आपण ना म्हणजे शब्दात आपण हे करू शकत नाही त्या आईचं दुःख, त्या वेदना. आता 3.5 वर्षाचं मूल सारखं ते डोळ्यासमोरून जात नसेल, आपल्यालाच असं होतं तर त्या आईला कसं होत असेल, त्या बाळाच्या आईला सांगा बरं. यातनं खरंच ना सगळ्यांनी ना धडा शिकला पाहिजे आणि असलं कृत्य करायला जाऊ नये बाबा. कसं काय हे लोकांची बुद्धी अशी होती बापरे. त्याच ठिकाणी आपली बहीण, आपली आई असं डोळ्यासमोर माणसाने आणावं की आपल्या लोकांसोबत असं जर झालं असतं तर काय काय होतं. आणि खरंच त्या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, जेणेकरून समोरचा व्यक्ती ना पुन्हा असं म्हणजे दुसरा जर व्यक्ती असं वागत असेल तर त्यांनी समोरचा व्यक्ती 10 वेळा विचार करेल असं कृत्य करताना. अशी जबरदस्त शिक्षा त्याला केली पाहिजे. असा आपला पण जीव तळतळतो म्हणजे आपल्याला खूप जीव तळतळतो माहिती आहे का असं ऐकल्यानंतर. ते लेकरू डोळ्यासमोरनं हटत नाही. फार अवघड झालं बाबा. काय या लोकांना, अपराधी लोकांना, हे अपराध करतात, हे जे कृत्य करतात ते लोकांना काय माहीत असतं. त्यांना काय शिक्षा होईल 2-4 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष पुन्हा सुटतील. असं करण्यापेक्षा ना त्यांना सरळ ऑन दी स्पॉट त्याला मारलं गेलं पाहिजे. पुढचा विचार करायचा नाही. त्यांना हे न्यायालयात नेणं आणणं, कोर्ट कचेरीमध्ये नेणं हे बंदच केलं पाहिजे. झाल्या हे कृत्य झाल्याच त्याला शिक्षा केली पाहिजे.